ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे ने मनोज जरांगे की कड़ी आलोचना करते हुए कहा कि वे एक साधारण ग्रामीण और मूर्ख व्यक्ति है जो झूठे आरोप लगाते हैं। जरांगे ने बीड़ में ओबीसी के घरों को जलाने का काम किया है। उन्होंने ये भी कहा है कि जरांगे को एसआईटी और सीबीआई का प्रमुख बनाया जाए ताकि उन्हें पता चले कि क्या कहना है। मनोज जरांगे काही न्यायाधीश नाही की एखादा निकाल मनोज जरांगेने दिला पाहिजे। कुणाचा नायनाट करायचा आहे आणि कुणाचा नायनाट नाही करायचा, या राज्यामध्ये हे राज्य देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतंय। त्यामुळे जरांगे सारख्या माकडाने विनाकारण कुठतरी दिशाभूल आणि वल्गना करू नये। आणि देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री, त्यांनी तिथं यासाठी लावली सीआयडी आहे आणि अनेक पोलीस अधिकारी बदललेत की तिथं योग्य त्या मार्गाने तिथं चौकशी झाली पाहिजे, योग्य त्या मार्गाने त्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत, परंतु कुठतरी जरांगे यांनी तिथं नाक खुपसण्याचं काम करू नये। जरांगेची लायकी नाही नाक खुपसण्याची, एक तर जरांगेचा अभ्यास नाही। खरं तर माझं पुन्हा एकदा त्याला हिंदी टीव्ही चॅनल वाल्याने त्या बीडच्या प्रश्नावर जाऊन जरशी मुलाखत त्याची घेतली पाहिजे, तर जरांगे काय आहे आणि जरांगेची लायकी काय आपल्याला कळेल। हे बघा, मनोज जरांगे निवळ गावंढळ आणि कुठतरी मूर्ख वल्गना करणारा माणूस आहे। कुणावरही आरोप करायचे। सध्या राज्यामध्ये पोलीस प्रशासन त्याची कसून चौकशी करत आहे। त्या बीड जिल्ह्यामध्ये संतोष भैया देशमुखांचे कोण मारेकरी आहेत, कोण नाहीत, जे बरेचसे अटक आहेत आणि आणखी कोण त्याच्यामध्ये आहे, एसआयटी आहे, सीआयडी आहे। आता मला तर वाटतं मनोज जरांगेला एसआयटीचा आणि सीआयडीचं प्रमुख करून टाकावं, म्हणजे तो नेमकं त्याला काय बोलायचंय आणि काय करायचंय त्यातून त्याला निष्पन्न होईल।